नमस्कार मित्रांनो, मी जया आणि माझ्या साध्या आणि आनंदी आयुष्यामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सकाळचे 6:30 वाजता मी उठली होती आणि त्यानंतर मी टिफिन बनवलेले आदितीला आणि तिच्या बाबांना. आणि अक्षत आयुष अजून झोपलेले. आणि मी आता चहा घेतला, थोडासा चहा घेतला आणि आता मला टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर भांडी घासायची आहे नाश्त्याची वगैरे. तोपर्यंत आयुष आणि अक्षत उठतील, कारण त्यांना आज ऑफ आहे. आज लेक्चर नव्हते त्यांना, त्यामुळे ते घरी आहे आज. तर काल माझ्याबरोबर काय झालं याविषयीची मी तुम्हाला सविस्तर माहिती जी आहे, खूप मोठं माझ्याबरोबर हे झालेलं आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, ऑफकोर्स चॅनलवर तुम्ही नवीन असणारच आहे, कारण माझा चॅनलच नवीन आहे. तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. थँक्यू. पाणी सकाळी जे आहे ते 2 ते 2.5 तासच येत असतं पाणी. त्यामुळे एवढी धावपळ असते का, जर नाश्त्याची वगैरे भांडी असली तर ती भांडी घासायची, का टॉयलेट बाथरूम स्वच्छ करायचं, का किचनची खिडकी धुवायची, का अदर आपल्याला काही चादर बेडशीट काय धुवायला टाकायचं असेल तर ते धुवायचं. या सगळ्या गोष्टींमुळे पाणी आल्यानंतर इतकी धावपळ होते. त्याचबरोबर सकाळी टिफिन पण असतात आणि हे टिफिन बनवायची घाई एका बाजूला असते, एका बाजूला पाण्याच्या टाक्या भरून घ्यायच्या असतात. अशी प्रचंड धावपळ जी आहे ती चालू असते. आणि आता उन्हाळा पण सुरू झाला आहे, थोडंसं पाणी आता कमीच येत जाणार. बाथरूम जे आहे ते मी 1 दिवसाआड धुत असते आणि टॉयलेट जे आहे ते रोज क्लीन करते आणि बाथरूमच्या भिंती वगैरे ज्या आहे त्या 1 दिवसाआड क्लीन करत असते. तरी पण खराब होतातच त्या, नाही म्हटलं तरी त्या क्लीन असा राहतच नाही. त्याच्यावरती साबणाचे शिंतोडे म्हणा किंवा पाण्याचे शिंतोडे म्हणा, हे उडतच असतं. बघा, बिझनेस करत असलात किंवा तुम्ही काही हाऊसवाईफ असेल किंवा मग तुम्ही वर्किंग वुमन असेल तर थोडंसं घराकडे आपल्या दुर्लक्ष होतं. पण थोडीशी जर मॅनेजमेंट लावली तुम्ही कामाची तर 100% तुम्हाला खूप मला असं वाटतं का खूप चांगलं जे आहे तुम्हाला घर मॅनेज करता येईल. कधी-कधी माझ्याकडनं थोडं-थोडं हे होऊन जातं, काय-काय साफ करायचं, कुठे-कुठे राहून जातं. कारण जेवण बनवायचं असतं भरपूर. जेवण बनवल्यानंतर थकून जाते, त्याच्यानंतर आपल्याला बाकीची कामं पण असतात. त्यामुळे बेसिक जी कामं आहे ते केल्यानंतर आपण थकून जातो. मग रोजची ही कामं जी आहे ती साफसफाईची कामं होत नाही. परंतु जर तुम्ही 4-8 दिवसांनी, 1-2 दिवसांनी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जर तुम्ही हे कामं केली तर खरंच खूप त्याच्यामध्ये घर स्वच्छ राहण्यामध्ये खूप फायदा होतो आपल्याला. आणि छोटे-छोटे हे जे आहे, हे बॉटल वगैरे आपण नुसते धुवून ठेवले ना, स्वच्छ धुवून ठेवले ना, तरी तर बाथरूम जे आहे ते चकाचक दिसत असतं. तर अशा पद्धतीने मी बाथरूम जे आहे ते क्लीन करून घेतलेले आहे. टॉयलेट मी रोज क्लीन करते. अंघोळीच्या आधी टॉयलेट बाथरूम क्लीन केलेलं चांगलं असतं. या ठिकाणी मला खाली पण बाथरूम घासायचं होतं स्वच्छ. तर ते घासायचं काम माझं चालू होतं. आणि आज आदितीला मी सांगितलं होतं का व्हिडिओ बनव म्हणून, तू व्हिडिओ बनवायला शिक असं. जरी मुलं शाळा शिकत असली तरी बाकीचं नॉलेज पण यायला पाहिजे मुलांना. तर त्यासाठी मी तिला सांगितलं होतं का बाळा तू व्हिडिओ बनवायला शिक म्हणून. तर तिचा छोटीशी क्लिप मी शेवटला टाकलेली आहे. प्लीज तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. नवीन जर तुम्ही चॅनलवर असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मला असं वाटतं का एक तर मी नाही तर माझी मुलं कोणीतरी यूट्यूबवर व्हायला पाहिजे, असं माझं स्वप्न आहे. आणि हे जर खरं झालं तर खरंच मला खूप आनंद होईल. आणि अशा पद्धतीनं कितीही कामाची रश असली, कालच मला माझी छोटी बहीण बोलली 3 वाजता घरी आली आहे, तर सगळे शॉक मध्ये आहे की मी आज इतक्या लवकर घरी कशी आली. जर सांग तू आणलाय ना तर ते लिंबू पिळ जा त्याच्यात. तुम्हाला दाखवते. आम्ही ना एक उसाचा रस आणलाय. तो टिपून आहे, बॅक कॅमेरा आहे. बघा, हा अक्षते उसाचा रस काढतो या ठिकाणी. बघा बघा, तू नाही प्यायचा रे, तुला सर्दी आहे. तर गाइस, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता आपण इथेच स्टॉप घेऊया 4 आणि मस्त उसाचा रस एन्जॉय करूया. बरं, खूप कडक ऊन आहे तरी मी यांच्यासाठी पैसे घालून माझे रस घेऊन आले, तरी या लोकांना त्याची कदर नाहीये. चला बाय. उसाचा रस आधी ती घेऊन आली होती कॉलेजवरून येता येता. आज ती लवकर आली, तिचा पेपर होता.
आणि तिने रस आणला होता. तो रस आम्ही घेतला प्यायला आणि त्यानंतर आम्ही मस्त कलिंगडाचा आस्वाद घेत होतो. थंड असा कलिंगड होतं, ते कापून आणलं होतं मुलांनी. मी माझं काम करत होते, मम्मी हे खा, मम्मी ज्यूस पे, हे ते त्यांचं चालू असतं आणि माझं कामही एका बाजूला चालू होतं, खायचं काम पण एका बाजूला चालू होतं. तर माझा स्पॅम बघा काय झाला होता माझ्याबरोबर. तर मी तुम्हाला बोलली होती का हे माझं जे 10,000 लोकांशी कनेक्ट झालेली माझं हे व्हॉट्सअप आहे, हे 10,000 लोकांपेक्षा जास्त लोक असतील. हे व्हॉट्सअप माझं बॅन झालं होतं काल. तुम्ही बघू शकता 24 हवर्ससाठी हे जे व्हॉट्सअप आहे ते माझं बंद झालं होतं. खूप टेन्शनमध्ये होते. खूप सारे लोकांचे फोन येत होते, मॅडम व्हॉट्सअप का बंद आहे, मॅसेज का बघत नाही, मॅसेज का बघत नाही. खूप टेन्शनमध्ये होते आणि इथे आमच्या मॅडम ज्या आहे त्या शिकत होत्या ब्लॉग कसे बनवायचे, कसं बोलायचं किंवा काय. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि ती पण तेच सांगते का आम्हाला फॉलो करा, आमचे फॉलोअर्स वाढवा वगैरे अशा या गोष्टी ती बोलत आहे. आणि या ठिकाणी माझे व्हिडिओ जे आहे मला खरंच खूप आवड आहे यूट्यूबची आणि यूट्यूबवरती रोज व्हिडिओ टाकावे याची मला प्रचंड आवड आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आदिती आता नवीन ब्लॉग शिकते, बनवायला शिकते, तर तिचाही आवाज तुम्हाला कसा वाटतो आहे किंवा तिनं ब्लॉगिंग करायला पाहिजे का, ह्या गोष्टी मला तुम्ही नक्की सांगू शकता मला व्हिडिओमध्ये. तर त्याप्रमाणे ती देखील ब्लॉग बनेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.